श्री स्वामी समर्थ. नागपंचमीला घरच्या घरीच करा अशी पूजा. काय करावे व काय टाळावे. दरवर्षी श्रावणाच्या शुक्ल पंचमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी केली जाते. इतर सणाप्रमाणेच नागपंचमीचे महत्त्व सुद्धा हिंदू धर्मीय व्यक्तींसाठी तितकंच खास आहे. नागांचा राजा वासुकी, जो भगवान शिवशंकराचा परम भक्त होता, त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भोळ्या महादेवांनी त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले. एका प्रकारे भगवान शिवशंकराच्या गळ्यातला ताईल किंवा दागिना म्हणून आपण नागदेवताकडे बघत असतो आणि या वासुकी नागाची सुद्धा शिवलिंगाबरोबर पूजा करत असतो. तुम्ही समुद्र मंथनाची कथा ऐकल्या असतील तर त्यामध्ये सुद्धा वासुकी नागाचे वर्णन केलेले आहे. यमुनेचा पूर असेल किंवा भगवान श्रीकृष्णाची कथा असेल, त्यामध्ये सुद्धा वासुकी नागाचे वर्णन नक्की केले असते. तर या नागदेवतेची प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी, आपल्या कुंडलीतील काल सर्पदोष घालविण्यासाठी किंवा भविष्यात आपल्याला तो दोष कधीही लागू नये, किंवा आपण नागदेवताला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो, तर शेतकरी वर्ग सुद्धा नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करत असतो. तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला शेतकऱ्याकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, किंवा नागदेवतेकडे आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंश होऊ नये, यासाठी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. यावर्षी म्हणजेच 2024 सालामध्ये 9 ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करावी, वारू नसेल तर काय करावे, नागपंचमीला नैवेद्य कोणता दाखवावा, जातो मंत्र कोणता म्हणावा, जातो शिवाय नागपंचमीचा दिवस हा थोडा नियम धर्माचा असतो, काही नियम आपल्याला पाळावेत, तर ते कोणकोणते सगळी माहिती देणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहत असाल तर सर्वांनी कमेंटमध्ये एकदा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण नागपंचमीचा उपास कधी करावा, कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, कारण त्याबद्दल बराच संभ्रम दरवर्षी तयार होत असतो. काही ठिकाणी नागचतुर्थीला उपवास करतात, काही ठिकाणी नागपंचमीला तो सोडतात, तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासूनच उपवासाला सुरुवात होते. दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली की नागदेवतेला नैवेद्य दाखवतात की त्यानंतर गोडधोडाचे पदार्थ खाऊन तो उपवास सोडण्याची पद्धत आहे. आता ज्या भाज्यांमध्ये चतुर्थीला हा उपवास धरला जातो त्यातील चतुर्थीचा उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा. ज्याकडे पंचमीच्या दिवशी उपवास केला जातो त्या भागातील लोकांनी त्या दिवशी सकाळपासून उपवास करावा. दुपारनंतर काही भागामध्ये उपवास पूर्ण व्रताचा स्वयंपाक केला जातो आणि त्यानंतर तो वारुळाला किंवा नागदेवताला सुद्धा तोच नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर नागपंचमीचा उपवास सुद्धा सोडतात. यामध्ये महिलांची उपवास केला पाहिजे असं काही नाही, कारण नागपंचमीला उपवास हा आपण भावाचा उपवास म्हणून पाळतो. तर पुरुषांची इच्छा असेल किंवा मग विवाहित असेल नसेल, त्यांची जरी इच्छा असेल तर ते करू शकतात, त्यात काहीही भेदभाव नाही. ज्या महिलांना, ज्या पुरुषांना असं वाटतं की भगवान शिवशंकराच्या भक्तीसाठी किंवा नागदेवताच्या सेवेसाठी म्हणून हा उपवास मला करायचा आहे, त्यांनी सर्वांनी हा उपवास नक्की करावा. तसंही नागपंचमीच्या उपवासाचा असा नियम आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवसापासून आपण एक भूक राहावं. म्हणजे काय, नागचतुर्थी जी असते आदल्या दिवशी, तर तेव्हा दिवसभरात आपल्याला जे काही जेवण खायचं आहे किंवा जे काही करायचं आहे ते आपण करू शकतो. नागचतुर्थीच्या संध्याकाळी आपण जेवायचं नाही. म्हणजेच काय, तेव्हापासून आपला उपवास सुरू होतो आणि नागपंचमीच्या दिवसभर तर आपण उपवास करतो आणि त्यानंतर नैवेद्य खाल्ल्यावर आपल्याला हा उपवास सोडण्याची परवानगी असते. म्हणजे साधारणतः आपण पूर्ण 2 दिवस तर नाही पण 1.5 दिवस हा उपवास म्हणू शकतो. चला, उपवासाबद्दल तुम्हाला समजतं, तर आता पूजा कशी करायची आहे याबद्दल काही माहिती सांगतो. नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी असते. ती तुम्ही त्या दिवसभरात कधीही करू शकता. म्हणजे काय, संपूर्ण दिवस नागदेवताला समर्पित असल्यामुळे दिवसभर ज्या वेळेला तुम्हाला वेळ असेल किंवा ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता एकदम शांत वातावरण आहे, मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकतो किंवा करू शकते, तर तुम्ही त्यावेळेस करावी. त्यावेळेस तुम्हाला नागदेवतेचं चित्र असलेला कागद लागेल. त्यासाठी तुम्ही
नाग नरसोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा फोटो असं म्हटलं जातं. आत्ताच्या काळामध्ये तो जास्तीत जास्त 15 ते 20 रुपयाचा मिळू शकतो. पूर्वीच्या काळी तर अगदी स्वस्त असायचे, 4 ते 5 रुपयात किंवा अगदी 2 रुपयात सुद्धा तो कागद मिळून जायचा. हा कागद अतिशय पातळसर असतो. संपूर्ण श्रावण महिनाभर आपण तो आपल्या घरामध्ये देवस्थानी ठेवावा किंवा त्याच्या आसपास देवघरामध्ये कुठेतरी चिटकवू सुद्धा शकता. आणि पोळ्याच्या दिवशी हा कागद काढून द्यायचा असतो. मी तुम्हाला श्रावण सोमवारी निमित्त सुद्धा आठवण करून दिली होती की तुम्ही श्रावणाच्या पहिल्या दिवशी तो कागद घरी आणू शकता. तुमच्या घरी चिटकवा, पण तुम्ही अजूनपर्यंत तो चिटकवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी आणू शकता. तरी पण काही हरकत नाही, जेणेकरून तुम्हाला त्यावर असणाऱ्या नरसिंहाची पूजा करणारी तुम्हाला जमलं पाहिजे. त्याचबरोबर नागाचे चित्र असते तर त्यावर भगवान श्री कृष्ण बासरी वाजवताना उभे राहते असं तुम्हाला दिसले तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता. श्रावणामध्ये तर त्यासाठी हा कागद अतिशय कामात येतो. मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला आपल्या घरात दिसू द्यायचा नसतो. खास करून लहान मुलांना बैलांच्या पूजेसाठी सण पोळा तुम्हाला माहितीच असेल, जो आपण श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला साजरा करतो. त्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक केला असेल त्याचाच नैवेद्य तुम्ही या फोटोला दाखवा. त्यानंतर संध्याकाळी हा कागद काढून ठेवा, त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या कागदाचं विसर्जन करू शकता. विसर्जन कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. आता जे लोक महाराष्ट्राबाहेर राहतात किंवा ज्यांना हा कागद मिळणं अशक्य आहे किंवा शक्य नसेल तर त्यांनी ऑनलाईन पहा. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कागदाची तोच मिळू शकतो आणि नाही मिळाला तर तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा काढू शकता. त्यात काहीही अवघड नाही. हा फोटो तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड सुद्धा करू शकता आणि त्यांची प्रिंट सुद्धा काढू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारे ते कागद जमा करायचा आहे किंवा तुम्ही त्या कागदाचं एक रांगोळ म्हणून, एक ड्रॉइंग म्हणून तुम्ही चित्र सुद्धा काढू शकता. अगोदर हा कागद चिटकवला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो चिटकवून घ्या. त्यानंतर पूजा जी आहे ती एकदम सोपी आहे. तर आपल्याला या पूजेसाठी आघाड्याची पानं लागतात, त्यासाठी माळ करावी लागते. त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला छोट्या छोट्या गाठी मारत अघोड्याची पाने आहेत ती आपल्या त्या गाठीमध्ये घुसून मग ती माळ तयार करायची आहे. म्हणजेच काय, सुईचा वापर आपल्याला माळ बनवण्यासाठी अजिबात करायचा नसतो. तर आघाड्याचे पानं तुम्ही पूजेसाठी वापरू शकता. त्याचबरोबर दुर्वा वापरू शकता आणि त्यानंतर अगदी आघाड्याची पाने वगैरे उपलब्ध होणार नाही, त्यांनी पिवळ्या रंगाची फुले किंवा आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील त्यांची माळ घातली किंवा ती फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही. किंवा आघाड्याची माळ घालून झाली तरी त्यानंतर संपूर्ण नाग नरसोबाचा फोटो गंध लावायचा असतो. तर गंधामध्ये तुम्ही चंदष्ट, अंगष्ट किंवा गंध गोळी, गुलाल यासारखा गंध वापरू शकता. तर नाग नरसोबाच्या चित्राला, त्याचबरोबर नरसिंहाच्या चित्राला आणि जिवंतांच्या चित्रांमध्ये जिथं बाळ आहे, छोटी मुलं आहेत त्यांना, त्याचबरोबर गृह स्थितीला तेथे गंध लावा. आणि जिथे महिला दिवसभर असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हळदी कुंकुम लावू शकता. आता योगायोगाने शुक्रवारचा दिवस असल्यामुळे जिवतीची पूजा सुद्धा आपल्याला याच दिवशी करायची आहे. आणि तसंही संपूर्ण नाग नरसोबांचा फोटो, जेवढी देवी देवतांची चित्र आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्र आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजायची आहे. त्यामुळे असं तर आपण नाही करू शकत की नागपंचमी आहे म्हणून नागोबाचीच पूजा करायची. त्यातल्या सर्व देवी देवतांना तुम्ही पूजू शकता. नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दुधाचा. तर तुम्हाला कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. दूध गरम करण्यापूर्वी जे कच्चं दूध असतं, म्हणजे ज्याला आपण नेरस दूध म्हणतो, तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये वेगळं काढून ठेवू शकता. त्यासाठी पितळेचे किंवा लोखंडाचे किंवा स्टीलचे सुद्धा तुम्ही बर्तन वापरू शकता. तुम्ही ते दूध ठेवू शकता. त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या या दिवशी अतिशय महत्त्वाच्या असतात. या लाह्यांना आपण काढून ठेवायचे. ज्वारीच्या मेळा नाही तर तांदळाच्या लाह्या ठेवल्या तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्ही त्या दिवशी कानवल्यांचा नैवेद्य सुद्धा नागदेवताला अर्पण करू शकता. कानवले म्हणजेच काय असते तर एक प्रकारची गुळाची करंजी, फक्त ती वाफलेली किंवा भाजलेली असू शकते. आता नागपंचमीच्या दिवशी तर ठेवत नाहीत, कढई ठेवत नाहीत, म्हणजे या दिवशी लोखंडाचे भांडे वापरायला मनाई आहे. त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी या दिवशी हा नियम पाळला जातो. त्यामुळे तुम्ही चुलीवर किंवा तव्यावर काही भाजायचे नाही किंवा कढई ठेवायची नाही. भाजीसाठी आणि फोडणी वगैरे सुद्धा द्यायची नाही. त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतोच, पण तुम्ही हे सुद्धा
काही गोष्टी असतात त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। आता नागदेवताची पूजा अतिशय सोपी आहे, जशी आपण रोज करतो त्याच प्रकारे नागदेवताची पूजा करायची। फक्त ते झाल्यानंतर यावेळेस तुम्ही नागदेवताला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण घराचं तुम्ही रक्षण करा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। त्याचबरोबर ओम भुजगेशाय विघ्नु सर्पराजय धीर्मत्रिय तन्नो नाग प्रचोदया हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। त्याचबरोबर शुक्रवार असल्यामुळे आणि जीवतीची पूजा असल्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांची सुद्धा औक्षण करू शकता। त्यासाठी कणकेचे 2 दिवे बनवायचे आहेत, ताटामध्ये ठेवायचे आहे। तुम्ही गुड फुडाने किंवा साखर शेंगदाणे सारखा नैवेद्य सुद्धा जीवतीला दाखवू शकता। तर मग तुमच्या घरामध्ये जेवढी तुमची लहान मुले आहे किंवा बाळ असतील, ते मोठी जरी असतील तरी पण या 2 दिव्यांनी तुम्ही त्यांचं औक्षण करू शकता। आणि हे अजिबात करायला विसरू नका। खरं तर जीवतीचा हा जो उपवास असतो तर ते प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी नक्कीच करायचा असतो। नागपंचमी पण हा एक योगायोग आहे, तरी दोन्ही पूजा तुम्ही एका दिवशी घेऊ शकता। आता नागपंचमी आहे म्हणल्यावर तर दुधाचा वापर नैवेद्यासाठी होतो, मात्र दूध सुद्धा आपण पाहिजे तेवढं म्हणजे नैवेद्याला फक्त देव आपण म्हणतो ना की तेवढ भावाची भुकेली असते, म्हणजे फक्त देवाला भक्ती आवडते, अन्न पदार्थाचा वासना सुद्धा खुश होतो। बाकी जर आपण प्रसाद म्हणून खातो मग दुधाची नासाडी करू नका। शेतामध्ये सुद्धा न जाण्याची किंवा पानफुल भाज्या शेती काम न करणारे कारण सुद्धा हेच आहे की आपल्याला त्यामुळे काही सुद्धा उपयोग नसतो। जेवढं दूध तुम्हाला पूजेसाठी लागतं तेवढंच वापरा, व्यर्थ दूध घालू नका। बऱ्याच वेळा साप, नाग यासारखी प्रजाती असतात की कोणत्याही प्रकारचा जीव असला तर त्या नागराजांच्या किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांचा, हत्यारांचा त्यांना स्पर्श होऊ नये किंवा आपल्याकडून त्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून हे नियम पाळायचे असतात। नैवेद्याच्या बाबतीत किंवा अन्न पदार्थाच्या बाबतीत हे सगळे सांगले जाते। आज तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये ऑप्शन आहे खाली सबस्क्राईबचं, त्याला दाबून तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे प्रत्येक व्हिडिओ या चॅनलवर मिळत राहतील। त्यामुळे तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय हे नक्की सांगा। अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ।